बटाटा आणि भेंडीची रेसिपी असं तर खूप स्वस्त आहे, पण जेव्हा पण तुम्ही भेंडी बनवत असाल तर एकदम चिकट होत असेल आणि मग आपल्याला कधी कधी समजत नाही असं का होते माझी भेंडी ही भाजी. ह्या कारणामुळे काही जणांना आवडतही नाही. चला तर आपण बनवूया की भेंडी बनवायची अशी टेक्निक ज्याच्याने आपली भेंडी चिकटही होणार नाही आणि काहीही नाही होणार. मी काय करते ना, भेंडी रात्रीच धुवून ठेवते आणि मग सकाळ झालं की त्याला चांगली ती सुकते ना, मग सकाळ झालं की त्याला चांगलं पुसून घेते. पुसून घेतल्यानंतर मग त्याला चांगलं असं कट वगैरे करते. पहिला बघते भेंडी ताजी आहे का कशी आहे. भेंडीची भाजी कशी आहे ना, चिकट झालं की असं खाऊ वाटत नाही. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही माझी भाजी चिकटही झाली नाही, काहीही नाही आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी भेंड्या घेतलेल्या आहेत चांगलं 250 ग्रॅम. मी त्याला रात्रीच धुवून चांगलं पुसून घेतलेलं आहे त्याला. आता मी ह्या भेंड्यांना कट करून घेते. बघू शकता माझ्या भेंड्या कट करून होत आहे. मी भेंडी मोठ्या आकारात कट करते कारण मी बटाटेही मोठे मोठे कापून घेतलेले आहेत आणि मी इकडे कांदेही टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर कांदेही मी त्याच्यामध्ये मोठे मोठेच टाकलेले आहेत. जशी मी भेंडी कापले तसंच मी बटाटाही कट करून घेतलेला आहे त्याच आकाराचा आणि त्याच आकाराचा मी कांदाही कट करून घेतलेला आहे. बघू शकता मी बटाटाही त्याच आकाराचा कट करून घेतलेला आहे. आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि ही भेंडी मी आता राईच्या तेलामध्ये बनवणार आहे. आता मी थोडंसं राईचं तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्या राईच्या तेलामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेते. जिरं टाकून झालं की मी इकडे लसूण जे बारीक म्हणजे असं मी वाटून घेतलेलं आहे जाडसर, ते मी टाकलेलं आहे आणि लसूणही चांगलं फ्राय करून घ्या. आता मी ह्याच्यामध्ये जे मी बटाटे कापून घेतलेले होते ते बटाटे ह्याच्यामध्ये मी टाकून देते. बघू शकता आपल्या लसणाच्या फोडणीचा कलर पण खूप मस्त आला आणि ही रेसिपी राईच्या तेलातच खूपच मस्त लागते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. इकडे मी बटाटे टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही माझ्या बटाट्याचा किती मोठा, म्हणजे थोडंसं मोठ्या शेपमध्येच मी कट केलेले आहेत. बटाटे टाकून माझे झालेले आहेत. मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकून चांगलं फिरून घेते आणि मंद आचेवर एक 10 ते 15 मिनटं बटाटे थोडेसे शिजवून घेते. बघू शकता मी याला झाकण लावलं. आता माझं झालेलं आहे बटाटा अर्धा शिजून. मी चेक करते माझा बटाटा शिजलेला आहे का नाही. थोडंसं फिरून घ्या चांगला आणि आता चेक करा बटाटा शिजलेला आहे का नाही. बघू शकता माझा बटाटा थोडासा इकडे शिजलेला आहे म्हणून मी याच्यामध्ये डायरेक्ट भेंडी टाकून दिलेलं आहे. भेंडी आपण टाकून झाली की भेंडीमध्ये थोडासा चिकटपणा असतो म्हणून भेंडी टाकून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे कारण की मग ह्याच्याने आपली भेंडी चिकट नाही होत. ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आता लाल तिखट टाकते. लाल तिखट टाकून मी ह्याला फास्ट गॅसवरतीच एक 5 मिनटं असं शिजवून घेते. आणि भेंडी करताना कधीही पातेला असं जाडसरच ठेवा कारण ही भेंडी आपण नुसतं तेलात बनवते, मग हे म्हणजे खालती लागण्याचे चान्सेस असतात. बघू शकता आता मी सगळे मसाले टाकलेले आहेत आणि भेंडी म्हणजे फास्ट गॅसवरतीच एक 5 मिनटं असं मस्त शिजून देणार आहे. बघा आपल्या भेंडीला ना चिकटपणा आलेला आहे ना काहीच नाही. तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. ही भेंडी आणि बटाट्याची रेसिपी खायला खूपच मस्त लागते. सगळं फिरून झालेलं आहे. या भेंडीच्या रेसिपीमध्ये टमाटर नाही टाकलं कारण टमाटरने अजून चिकटपणा होतो. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही मसाला टाकू शकता थोडंसं. आता ह्या भेंडीमध्ये मी कांदा टाकून घेते. मी इकडे कांदा टाकून घेतलेला आहे. मी कांदा तेलामध्ये नाही टाकला कारण मी ही अशी भेंडी करते तर कांदा वरतूनच टाकते. ह्याच्याने ह्याची टेस्ट अजून खूपच मस्त लागते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आता कांदा टाकून झालेला आहे. मी चांगलं ढवळून घेते. आता ह्या स्टेजवर माझी भेंडी थोडीशी शिजलेली आहे. मी याला फक्त आता 5 मिनटं झाकण लावून मंद आचेवर आता ह्याला शिजून देते. बघू शकता भेंडीचा कलर पण. भेंडीचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे पाणी, म्हणून भेंडी रात्रीच धुवून घ्या, चांगलं स्वच्छ पुसून घ्या आणि स्वच्छ पुसून झालं की त्याला कट करून घ्या. आता आपले भेंडी आणि मसाले चांगले मिक्स झालेले आहेत. तर आता ह्या स्टेजवर मी ह्याच्यामध्ये धणं पावडर टाकते. धणं पावडर टाकल्याने हे जे भेंडीला थोडंफार मॉइश्चर असतं, मग ते ह्या धणं पावडरने ते म्हणजे असं सुकून जातं. म्हणून हे धणं पावडर मी वरतून टाकलेलं आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये आमचूर पावडर पण टाकू शकता, नाही तर चाट मसाला पण टाकू शकता. आणि मी भेंडीमध्ये मीठ टाकलं नव्हतं कारण मिठाने भेंडीला पाणी सुटतं, म्हणून मी मीठ हे भेंडी झाल्यानंतर पूर्ण त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा. आता इथे माझी भेंडीची रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकता. आता मी याला एक 5 मिनटं फक्त अजून मंद आचेवरती शिजून घेते.
वाफवून घेते म्हणजे. आता मी ते झाकण लावलेलं आहे. एक 5 मिनटं अजून मी त्याला मंद आचेवर वाफवून देते भेंडीला. मग आपली रेसिपी खाण्यासाठी पूर्ण तयार आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त कलरही आलेला आहे, चिकटपणाही नाही आलेला आहे, टेक्स्चरही मस्त आलेला आहे भेंडीचा. तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल, तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.